समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाबं जगननिहितपानि मन्ननं मन्ननानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहरू। घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भरते ठाई सुख दुःखा नाही चाडाम्मा। अनेक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे। मोक्षामा घरी कामारी दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग संहितेतील परब्रह्म परमात्मा भगवान पांडुरंगाशी भाव संवाद करणारा एका अर्थानं महाराजांनी देवाकडं पांडुरंगाकडे जे आपलं त्रैविध्य सेवेचं अभिव्यक्त केलेलं आहे, मागितलेलं आहे, त्याचा विचार आपण करत आहोत। घेईन मी जन्म हा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा संकल्प आहे। एका अर्थानं प्रतिज्ञा म्हटलं तरी काही वावगं नव्हे। वास्तव पाहता जन्मांतर हे कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे। आणि मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म असतानाही तुकोबांनी असं का म्हणावं की येईन मी जन्म। कारण तुकोबऱ्यांच्या अभ्यासाची चिंतनाची व्याप्ती मोठी होती। पाहिली पुराणे धांडोळली दर्शने हा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अनुभव। वेदशास्त्र पुराण तुकोबांनी एका अर्थानं अभ्यासलेली होती, त्याचं चिंतन मनन केलेलं होतं। वाचा बोल वेदनीती म्हणून जगद्गुरु तुकोबांनी काही शास्त्रार्थ लोक कल्याणाचा मार्ग लोकांपुढे मांडला। आणि मुळामध्ये वारकरी पंथ हा वैदिक पंथ आहे। शास्त्र प्रणीत आहे, वेदानं शास्त्रानं पुराणी त्यांना सुप्रतिष्ठित केलेला हा अशा प्रकारचा पंथ आहे। आज विश्वामध्ये अनेक संप्रदाय पंथ असतील, परंतु वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे, लोकसंस्कृती अशा प्रकारची आहे। आणि जगद्गुरु त्या परंपरेचे कलशाध्याय अशा प्रकारचे आहेत। तुका झालासे कळस संत बहिणाबाईंनी केलेलं वर्णन हे महत्वाचं वर्णन आहे। जन्मांतर हे कष्ट आणि क्लेशदायक आहे। अगदी आईच्या पोटात असेपासून मरेपर्यंतचा प्रवास तुम्ही अवलोकन करा। एका जन्मांतराचा जर आपण विचार केला तर असे कितीतरी जन्म आहे, किती जन्म झाला आपल्याला गणित नाही जे दातार असं वर्णन महाराजांनी केलेलंच आहे। याच्या आधी मातेच्या उदरकुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नो मासवरी जन्मो जन्मोनी मरती। इष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कुर्मीकडे गर्भवासाचे दुःख गाडी कवणा पुढे सांगावे। गर्भवासाचं निर्तिशय दुःख आहे, क्लेश आहेत, असा एक त्याचा भाग आहे। आईच्या पोटामध्ये असताना क्लेश आहे, दुःख आहेत। बरं झालं त्या समयामध्ये प्रभूने आपल्याला एका अर्थानं क्लोरोफॉर्म सारखं भूल दिलेले म्हणून बरं आहे, जाणीव नाही त्या दुःखाची आपल्याला। निमूटपणे गर्भावस्थेमध्ये ही जीवदशा ते दुःख आणि क्लेश भोगत असते। गर्भाच्या आईला डोळे होतात, ती अति कडू अति विधाहीन अति विचित्र पदार्थ खाते। काही स्त्रिया तर शेण माती खडी डांबर काही पण खात असतात। का खातात मला विचारू नका, पण याला मानसशास्त्राचे काही संदर्भ आहेत। गर्भाची आवडी मातीचा डोळा, धर्मशास्त्रकार म्हणतात गर्भाच्या इच्छेप्रमाणे आईला डोळे होतात।
या अर्थी या गर्भवती स्त्रीला खडी डांबर सिमेंट खाण्याचे डोळे होतात, त्या अर्थी पूर्वसुरींचं आम्ही ऐकलं म्हणून सांगतो. त्या अर्थी या बाईच्या पुढे एखादा इंजिनियर खडी डांबर सिमेंट खाणारा किंवा एखादा नेता खडी डांबर सिमेंट खाणारा जन्माला यायचा असेल, पटवामला म्हण मेळे गर्भावतीचे पुरती डोळे, वचे विनांग पोळे ते निलोळे अति दुःखी. पुढे बालपण गेले नेणता, प्रसूतीचं दुःखच आहे, प्रसूती कालाचं दुःख आहे, पण त्याही पेक्षा बालपण गेले नेणता. बाल्यावस्थेमध्ये बाळाचं जर पोट जसं ताईला भ्रम होतो, त्याला भूकच लागली, बळच आपला स्तन तोंडात घालून त्याला पैपान करते. कदाचित भुकेनं रडत असेल, तिला असा भ्रम होतो याला पोटातच काहीतरी दुखतंय, त्याला औषध पाजते, क्षुधा लागली औषध पाजती, उदर दुखता देती स्तनबळे, क्लेश आणि दुःख आहे. तारुण्यपणी विषय व्यथा आणि म्हातारपण तर सध्या चिंतेचा आणि समस्येचा विषय बनलेला आहे. तर ते वृद्धाश्रम हे आपल्या संस्कृतीला एक कलंक आहे की ज्या आई बापांनी त्या अपत्याला आपल्या संततीला उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं, पायावर उभं केलं, ते लोक आई बापांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांना बाजूला ठेवतात. वृद्धाश्रमाबद्दल आमचं दुर्मत असायचं कारण ही एक सुविधा आहे. तर शास्त्र म्हणून मला सांगणं क्रमप्राप्त भाग आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दशनभीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुंचति आशापिंडं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मृत्यू भयानक आहे. अथपासून इथेपर्यंतचा प्रवास जर आपण बघितला जन्मांतराचा, तर कष्ट आणि क्लेशदायक आहे याची जाणीव तुकोबांना होती. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा, असं महाराजांनी वर्णन केलेलंच आहे काही अभंगातून. दुःख आहे, क्लेश आहे याची जाणीव असूनही घेईन मी जन्म. त्यातल्या त्यात मनुष्यजन्म दुर्लभ आहे. सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्यत्व हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही, हे भारतीय तत्वज्ञानाचं सूत्रच आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्यम. मानुषम ना पुन्हा पुन्हा, मनुष्यत्व हे पुन्हा पुन्हा नाही. दुर्लभो मानुषो देव असं म्हटलंय. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. लोकांना वाटतं माणूस मेला की माणूस होतो. भारतीय धर्मशास्त्रामध्ये महर्षी यास्कांनी निरुक्तामध्ये पटवलीमध्ये यमाचा आणि नचिकेताचा जो संवाद आहे, आणि त्याहीपेक्षा महात्मा गरुडाने भगवान विष्णूला जी प्रश्न विचारले त्याची जी उत्तरं त्याला मिळाली, या सर्वाचा निष्कर्ष असा आहे की भारतीय तत्वज्ञानामध्ये पूर्वजन्म आहेत, पुनर्जन्म आहेत, आणि ते बरे वाईट जन्म आहेत. माणूस मेला की पुन्हा मनुष्यच होतो हे म्हणणं खोटं आहे. होणार नाही असं नाही, पण होईलच हा नियम नाही. तुकाराम म्हणता पावलो हा देह काकत आली नाही. सहजपणे टाळीमध्ये कावळा सापडावा तसे शरीर मला मिळालं, बहुता जन्मांती जोडी लागली हाती. असा त्याचा अर्थ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. माणूस मेला की पुन्हा मनुष्य होतो हे म्हणणं शास्त्रविरुद्ध आहे. अरे धर्मशास्त्र खोटं होईल आपलं. जडभरत राजा अरणीकर भागीला. राजा जडभरताला पशुजन्म मिळाला. महर्षी गौतमांची स्त्री अहिल्या दगड होऊन पडली. प्रभू रामचंद्रांचा चरण लागला, उद्धार झाला. राजा नहुष सर्प झाला. भुजंगत्व पावला निनसी काही. उन्मत्त झाला, अहंकार वाढला. की पुनर्जन्म सर्पाचा मिळतो, नागाचा मिळतो. अनेक प्रश्न आहेत. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मनुष्य जन्म दुर्लभ आहेत. नरदेह दुर्लभ जाणा, हे संत वाङ्मयाचं सूत्र आहे.
हे माहीत असूनही तुकाराम महाराजांनी घेईन मी जन्म म्हटलं. खर तर याचं समाधान करणं हे क्रमप्राप्त बाब आहे. तुकाराम महाराज हे वंश परंपरेनं अवतार परंपरेनं हरिभक्त होते. वंश परंपरा दासमी अंकी अवतार परंपरेमध्ये देखील महाराजांनी तेच केलं. तुकाराम महाराजांचा प्रथम अवतार भक्त प्रल्हाद, द्वितीय अवतारांग, तृतीय उद्धव, चतुर्थ नामदेव, पंचम अवतार तुकाराम महाराज आहेत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात रामनाम प्रभूचे आणि महाराजांचे अवतार हे समवेत अवतार आहेत. मिळवणे सांगा ते तुका कानोबा होत. दोघांच्याही अवताराचं प्राकट्याचं सूत्र एकच होतं. देवाचं हे धर्मजात अगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा उभा स्वभावी अभ्यासे. तसं महाराजांचं तेच होतं. वाढविले सुख भक्ती भाव धर्म वळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा घ्यावया कारण. संतांच्या साधूंच्या भक्तांच्या अवताराचं मूळ प्रयोजन हेच आहे. लक्षात ठेवा. संताच्या युती धर्माला अवतरती धर्म रक्षा या कारणे साधू होता ते अवतीर्ण. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रभू आम्हाला याची चिंता नाही. येन जन्मांतरे हे जगद्गुरु तुकोबांचं प्रतिज्ञावचन. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की अहो देवा आम्हाला जन्मांतराची गर्भवासाची भीती नाही. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखानुलाथा. का म्हणे सत्ता निकट करू सेवेची. आम्हाला गर्भवासाची भीती नाही. का म्हणे गर्भवासी सुखे घालावी अम्माची. उपजवून या पुढती अनेक अभंगातून महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ऋषी मुनी जपी तपी गर्भवासाच्या भीतीनं कदाचित मुक्त झाली असतील. देवा आम्हा वैष्णवांना वारकऱ्यांना त्याची चिंता नाही. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभतो. कारण अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या भूमिकेनं महाराजांनी या ठिकाणी विधान केले की घेईन मी जन्म पण याजसाठी देवा हेची करावया खरे. हेच करण्याकरता मी पुन्हा जन्म घेऊ. काय करायचं महाराज तुम्हाला. तुझी चरणसेवा साधावया. जसं एखादा चित्रकार म्हणतो चित्र साधलं बरं का. मनासारखं योग्य असं साकारलं बरं का. साधावा या शब्दाचा अर्थ तुकोबऱ्यांना समाधान वाटेल, आनंद वाटेल, तृप्त होईल, तृप्ती मिळेल अशा प्रकारची महाराजांनी सेवा अपेक्षित केली. तुझी चरणसेवा मनपसंत सेवा करण्याकरता साधावया सेवा साध्य करण्याकरता देवा मी पुन्हा जन्म घेऊ. तुकाराम महाराजांनी आपल्या सेवेचं त्रैविध्य स्पष्ट केलंय. सेवा करायची म्हणजे काय करायचे. वारकरी संप्रदायाच्या विचारशैलीमध्ये किंवा विचार परंपरेमध्ये काही सेवेचे संदर्भ आहेत. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गालील लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन भजन कीर्तन ही एक अर्थानं सेवा आहे. सेवा आहे. कालकालपर्यंत महाराज मंडळी याला सेवाच म्हणत होते. पूर्वी खेड्यापाड्यातला एखादा महाराज ठिकठिकाणी जाऊन कीर्तन करे, भजन कर, पडशी पताका खांद्यावर पताका घेऊन तो खेड्यापाड्यात फिरायचा. लोक विचारायचे बा कुठं. मोठ्या उत्स्फूर्तपणे तो सांगायचा लहवीतला सेवा आहे,
वंजारवाडीला सेवा आहे, लुसिंग्याला सेवा आहे, बिलूला सेवा आहे, शेनीतला सेवा आहे, पांडुलीला सेवा आहे, अगसखिंडला सेवा आहे. असं तो म्हणायचा. आताच्या महाराजाला विचारा, कीर्तन भजनबद्दल तो सेवा शब्दाची योजना करत असे. आताच्या महाराजाला इथे आपले अत्याधुनिक गाड्या घेऊन महाराज लोक निघतात. लोकांना मोठं आश्चर्य वाटतं, फार नवल वाटतं. महाराज कुठं? अहो, मुंबईला कार्यक्रम आहेत, पुण्याला कार्यक्रम आहेत, लातूरला कार्यक्रम आहेत, बारामतीला कार्यक्रम आहेत, नागपूरला कार्यक्रम आहे. मिस्किलपणे तो सांगत असतो. सेवा आणि कार्यक्रम यामध्ये फरक आहे. माझ्यामध्ये मोठा फरक आहे. सेवेमध्ये आदर असतो आणि कार्यक्रमामध्ये दर असतो, असा हा एक फरक आहे. कारण माझं सेवा म्हणून भजन कीर्तन केलं असं भज सेवायाम भज भजती राहतोय, त्यामध्ये सेवा करतो. तुका म्हणे देवा चिंतन ये तुझी सेवा. प्रार्थना देव तुकोबा देवाला आळवत होते सेवा म्हणून. परंपरेनं भजन कीर्तन ही सेवा म्हटली आहे. महाराजांनी आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये कठोर नामसाधना केल्याचा इतिहास आहे. भंडारा, भामचंद्र, घोराडा, कारंजा, मावल्या एकांतात जाऊन देवाला तुकोबा आळवत होते. देहू गावापासून 8 मैल अंतरावर भामचंद्र डोंगर आहे, 6 मैलावर घोराडा डोंगर आहे, 2 मैलावर भंडारा आहे. दूर अंतरावर, निर्जन अंतरावर महाराज जाऊन भजन करायचे, चिंतन करायचे प्रभू. आणि तोच अनुभव, तीच अनुभूती आविष्कार रूपाने महाराज सांगत होते. ते तुकोबांचं कीर्तन. आत्मसाक्षात्काराकरता भजन केलं आणि लोक कल्याणाकरता कीर्तन केलं, असं तुकोबरायांच्या एकूण पारमार्थिक प्रचार आणि प्रसाराचं सूत्र होतं. सेवी तो हा रस आणि पुढे वाटी तो अलिका. याचा अर्थ असा आहे हरिनाम कीर्तन. परंतु तुकोबरायांच्या कीर्तनाचा, भजनाचा मोठा प्रभाव होता. तुकाराम महाराज भजन करताना, चिंतन करताना अंगाला सर्प, विंचू, व्याघ्र झुंजत. सर्प, विंचू, व्याघ्र अंगाची झोंबली, पिडू जे लागले सकळी, ही तुकोबरायांची चिंतनातली अवस्था. दुर्दैवाने आम्हाला सांगावं लागतं, आमच्यामध्ये भजन करताना, कीर्तन करताना माशी बसली तरी चलबिचल होते. एक लक्षात ठेवा, आपण आत्मसाक्षात्काराकरता महाराजांचं चिंतन, भजन, सेवा म्हणून भजन, लोक कल्याणाकरता कीर्तन. वास्तवात कीर्तन या शब्दामध्ये कीर्तन असा धातू आहे. स्तवन करणं, स्तुती करणं, प्रार्थना करणं प्रभूची म्हणजे कीर्तन करणं. टिवल्या बावल्या करणं म्हणजे कीर्तन. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयंग हरिरूप, ही तुकोबांचा अनुभव होता कीर्तनाचा. पुण्यातील एका प्राध्यापकानं पुणे विद्यापीठात माझ्याकडं तुकोबरायांच्या कीर्तन प्रयोगावर संशोधन केलं, डॉक्टरेट मिळवली. तुका प्रेमी नाचे गाय, गाण्यात विरोणी जाय, बोल नाही के कोणाची, कथे नागवाचे नाचे, गाये नाचे उड्या पुल्या छंदे, मनाचे आनंदी आवडी, ही जगद्गुरु तुकोबरायांची कीर्तन साधना. आज मला इथे नमूद केलं पाहिजे की तुकोबरायांच्या कीर्तनाचा केवढा प्रभाव होता. पुण्याजवळ लोहगाव आहे, त्या लोहगावात तुकोबांचा एक धृपद होता, आबाजी पंत कुलकर्णी नावाचा. अनेक दशग्रंथी वेदशास्त्र संपन्न ऋत्वीचे ब्राह्मण तुकोबांची धृपदी होते. चाकणजवळ कडूच गाव आहे, त्या कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, लोहगावचे आबाजी पंत कुलकर्णी, कोंडो पंत लोहकरे, देहूचे ग्रामदशी महाजी पंत, हे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण तुकोबांचे शिष्य. मोठी श्रेय नामावली आहे. चाकणचे कचेश्वर ब्रह्मे हे जगद्गुरु तुकोबरायांचे फार मोठे शिष्य होते. वैदिक ब्राह्मण,
पण त्यांना गीतेचा छंद लागला म्हणून तत्कालीन काही कर्मण सनातनी ब्राह्मण संतापले. वैदिक असून वेद अध्ययन करायचं सोड आणि गीता अध्ययन करतो याचा अर्थ काय म्हणून त्यांनी दुराग्रहाने त्यांना विष पाजलं. इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा. त्यांना धाप लागली, ते बेचैन झाले, काय करावं कळेना. अनेक उपाय केले, अनेक वैद्याकडे गेले, उपयोग झाला नाही. काही भाविक म्हणाले की तुम्ही देहुराज जगद्गुरु तुकोबांकडे जा, त्यांचं भजन ऐका, कीर्तन ऐका, अभंग वाचा, बरं वाटेल तुम्हाला. म्हणून कचेश्वर ब्रह्मे चाकणचे कमावीदार होते, हुतात्मा राजगुरूचे पूर्वज कचेश्वर ब्रह्मे. ते देहूमध्ये आले. जगद्गुरु तुकोबर यांचं कीर्तन सुरू होतं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. आणि महाराज गाये नाची ओढी आपुल्या छंदे. आणि असा भ्रम झाला की तुकाराम महाराज कीर्तन करताना खाली पडतात की काय. त्यांना आसवाईसा कोटी आठवची नाही, देहीचं विदेही भोगू तशा. कीर्तनानं विधेय स्थितीत जात तुकोबा. म्हणून धावत जाऊन त्याने तुकोबांना असा खांदा दिला. या अवस्थेत तुकोबांचा स्पर्श झाल्याबरोबर त्याची धाप थांबली. आनंदाने तो बेहोश झाला. तुकोबांचं कीर्तन ऐकून त्याचं समाधान झालं. महाराजांनी त्याला अभ्यासाकरता काही अभंग दिला. तो कचेश्वर ब्रह्मे जगद्गुरु तुकोबांचा मोठा शिष्य बनला, पुढे भक्त बनला. त्याने अनेक अभंगातून, ओव्यांमधून, पवनामधून तुकोबांचं चरित्र गायलेलं आहे. तुकोबांच्या चरित्राचा अभ्यास करण्याकरता अभ्यासकांना ह्या कचेश्वर ब्रह्म्याचं बाळ वाचावं लागतं, वाङ्मयाचा अभ्यास करावा लागतो. मी तुकोबांच्या कीर्तनाचं मूल्य मांडतो. त्यापैकी हा सोंडोपंत लोहत्रे काळ धरण्यात अत्यंत चतुर असा संत मैपतीनं आपल्या चरित्र ग्रंथातून महाराजांनी वर्णन केले. प्रसंगी कोण तो आबाजीपंत आल्याशिवाय तुकोबा कीर्तन देखील करत नव्हते, अशी परिस्थिती. अनेक दिवस तुकोबांचं लोहगावला कीर्तन असताना आबाजीपंत कीर्तनाला निघाले. पण बायकोनं प्रतिबंध केला, जाऊ नका कीर्तनाला, मुलं आजारी जाऊ नका. आबाजी थांबला. पण पुन्हा विचार केला, कदाचित तुकोबा कीर्तनही करणार नाही. म्हणून बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पोराची पर्वा न करता आबाजीपंत कीर्तनात आला. महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिला, द्रुपद म्हणू लागला. पण दुर्दैव असं इकडे ते मूल मृत झालं गेलं. त्या बाईला संताप आला. ब्राह्मण जाऊ नका म्हटलं, गेले कीर्तनाला, काय झालं आमचं. संतापानं तिनं हंबडा फोडला, ते प्रेत उचललं आणि कीर्तनात टाकलं. आबाजी पंताला आजोबा बोलली, जाऊ नका, आले कीर्तनाला, काय झालंय आपलं. तुकोबांना जोर देऊ लागली. सांगता लोकांना कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडी, अशुभ तया पुढे शुभ होण्या ठाके. काय झालं आमचं. तिची ती अवस्था पाहून आबाजीच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांना असं वाटू लागलं, बरोबर आहे बायकोचं, मी कीर्तनाला आलो आणि माझं मूल मेलं. डोळ्यातून अश्रू आले म्हणून तुकोबांना थोडं वैषम्य वाटलं. आणि आबाजीला कीर्तनाबद्दल संशय म्हणून महाराजांना जरा पेश आला. आणि त्या प्रसंगी तुकोबांनी देवाला धारेवर धरलं. प्रभू, अरे काय अशक्य रे तुला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना नवा. या निर्जीवाला, प्रेताला, चैतन्याला काय अशक्य. तू करतो अन्यथा करतो माहिती. का म्हणे घालू तयावरी भार. या उक्तीप्रमाणे महाराजांनी देवावर हा भार टाकला. आणि काय चमत्कार त्या कीर्तनातला. ते मृत बालक जिवंत झालं, रडू लागलं, पळू लागलं, खेळू लागलं. मी का सांगतो आपल्याला, जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनाचा प्रभाव की मृत जीव मेले माणूस जितवतो. दुर्दैवाने आम्ही विनोद करत असतो, आमचाही कीर्तनात ते पण जिवंत मरतात. तुकोबाच्या कीर्तनामध्ये मृत जीव विले. असं जगद्गुरु तुकोबांचं एक प्रभावी सेवा तत्व होतं. भजन आणि कीर्तन, हरिनाम कीर्तन. हरिनाम परमात्मा, त्याचं नाम आणि त्याचं कीर्तन, त्यामध्ये कीर्त धातू आहे. कीर्तने, स्तुती करणं,
प्रभूच्या अपूर्व कीर्तीचं गायन करणं म्हणजे कीर्तन करणं. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. खरं तर कीर्तन मर्यादा अशी आहे की तो हरिभक्त पाहिजे, नामधारक पाहिजे. हरिदासामुखी हरिकथा श्रवण, आज कीर्तनकारांच्या श्रेण्या पडल्या. रामायणाचार्य, भागवताचार्य, शास्त्री, पंडित, आचार्य, अमुक तमुक, वेदांताचार्य. एका भाविकानं एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, मी कोणाचं कीर्तन ऐकू, उपदेश ऐकू म्हणजे माझं चांगलं होईल. नाथराय हसू लागले, म्हणजे बाबा तुझी श्रेयनामावली वाचली, यापैकी कोणाचं जरी तू ऐकत राहिला तरी तुझं कल्याण होईल अशी मी खात्री देत नाही. मग काय करू म्हणजे त्यांच्या पुढे बसून. नाथराय म्हणाले, फक्त मान डोलवायचं काम कर, यापेक्षा काही लाभ नाही. पंडिताच्या वचना द्यावे अनुमोदन, परिहितनो हे जाण तेने काही, शास्त्रीयाच्या वचना द्यावे अनुमोदन, परिहितनो हे जाण तेने काही, पुराणिकाच्या वचना द्यावे अनुमोदन, परिहितनो हे जाण तेने काही, वेदांताच्या वचना द्यावे अनुमोदन, परिहितनो हे जाण तेने काही. नाथरायणी वेदांती, रामायणाचार्य, भागवताचार्य, शास्त्री, पंडित या सर्वांशी प्रतिवाद केला. शास्त्राध्ययनाची गरज आहे, परंतु महाराज म्हणता बाबा त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, संतांच्या वचना द्यावे अनुमोदन, एका जनार्दनी तेने हित होईल. नाथरायणा अपेक्षित संत आहेत, साधू आहेत, भक्त आहेत. प्रवक्ता, प्रवचन, कीर्तन, उपदेश करणारा हा संत पाहिजे, वैष्णव पाहिजे, वारकरी पाहिजे, नामधारक पाहिजे. प्रभूला तो अनन्य भावानं शरण गेलेला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात, हरिनाम कीर्तन, प्रभूचं स्मरण आणि त्याचं अपूर्व कीर्तीचं गायन, याकरताच प्रभू मी जन्म घेणार आहे. आणि तुकोबांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही तेच केलं. सर आयुष्य तुकोबांचं 42 वर्षाचं, ते मी अधिक सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं जगद्गुरु तुकोबांचं आयुष्य हरिनाम कीर्तन, याकरता देवा मी पुन्हा जन्म घेईन. सेवेचं दुसरं सूत्र आहे संतांचे पूजन. संतांचं पूजन, आता संत आणि त्यांचं पूजन प्रकार काय नेमका नाही का. सध्या गुरुपूजन, संत पूजन फार मोठा एक प्रकारचा भाग आहे. गुरुगीतेमध्ये भगवान शंकर म्हणतात, पार्वती गुरवाहा बहवा संती, शिष्यवित्तापहरका, दुर्लभो सद्गुरुदेवी शिष्यवृत्तापहरका. शिष्यांचा मान सन्मान, पूजा घेणारे पावलोपावली अशा प्रकारची गुरु आहेत. परंतु शिष्याचं सर्वार्थाने कल्याण करणारे सद्गुरु मात्र दुर्लभ आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे. ते संत ही जी प्रक्रिया आहे ही फार महत्वाची प्रक्रिया आहे. संत चिन्हे घेऊन लिहून अंगी भूषण मिरविती जगी. संतासारखा, साधूसारखा पेहराव घेऊन आपण संतत्व, साधूपण, भक्तपण लोक दाखवत असतो. परंतु महाराज म्हणतात त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे संत ते. तर संतांची काही लक्षणं आहेत. ही सर्व लक्षणं मला आज सांगायची नाही. क्रमशः पुढे बोलायचं आपल्याला. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचवणे, असं संत निळोबरांनी केलेले संतांचं लक्षण आहे. संत हा पेहरावाचा नको, लक्षणाचा संत पाहिजे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. हा तर्क सिद्धांत आहे. कुठल्याही वस्तूची सिद्धी लक्षणाने होते.
संतांचं लक्षण जे आहे त्याचा विचार पुढे येईलच, परंतु इथे अपेक्षित तुकोबारांच्या समोर जे संत होते ते निवृत्ती संता सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. वारकरी पंथाला जे अभिप्रेत आणि शिरसावंदे जे संत आहेत त्यामध्ये अग्रभागी संत निवृत्तीनाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताई, बाल भागवत, नामदेव राय. मोठी एक प्रकारची मोठी परंपरा आहे. तेरचे गोरोबा काका, आरणचे सावतोबा, नरहरी महाराज, अनेक संत आहेत. भक्त संत कोणत्या जातीत आहे, जमातीत आहे, याच्याशी परमात्मा काही विचार करत नाही. उंच नीच काही नेणे भगवंत, ज्यांचा कर्मधर्म नारायण बनलेला आहे त्यांचे नि पावन तिन्ही लोकांचे जे संत जगद्गुरु तुकोबार म्हणतात या संतांची सेवा. आता सेवा म्हणजे काय? शुद्धाचार्य ही संताची पूजा, लागताची नाही धनवित्त. ते सांगतील त्यानुसार साधना करणं, उपासना करणं ही खरी सेवा आहे. स्वामीच्या मनोभावा न चुकीची हेची परमसेवा. स्वामी म्हणजे सद्गुरू, स्वामी म्हणजे संत, स्वामी म्हणजे भक्त, असा त्याचा अध्यारोतार्थ आहे. आणि म्हणून संतासे वसता योग ज्ञान पैसता गुरुचरण उपाशिता वैरागीशी येणेची सत्कर्मे अशेषे अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामी आत्मवती. संतांचे पूजन काया वाचा मनानं त्यांची सेवा करणं. काया वाचा मन संत चरण प्रमाण जीवे भावे झालो दास नाही आस संसार, असा त्याचा अर्थ आहे. आणि घाणी लोटांगण महाद्वारी. लोटांगण ही मोठी प्रक्रिया आहे. महाद्वारात म्हणजे पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं जे महाद्वार आहे त्या ठिकाणी वारकरी लोटांगण घालतात. माऊली बरोबर, जगद्गुरु तुकोबार यांच्या पालखी बरोबर, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोबत गेली अनेक वर्ष मी पालखी बरोबर वारी करतो. निवृत्तीनाथ महाराज ठिकठिकाणं महाराष्ट्रातून, अनेक राज्यातून, कर्नाटक, आंध्रा, गुजरात, सर्व तो दूर जिथे जिथे वारकरी संप्रदाय तिथून पालख्या दिंड्या पंढरीला येत असतात. महाद्वारात आले की लोटांगण घालण्याची परंपरा आहे. भाविक भक्त गोळे भाळे जे वारकरी ते लोटांगण घालतात. पण इथे डायमंड वारकऱ्यांचं मी सांगत नाही, त्यांना भीती वाटते. कपडे खराब झाले तर, लोक हसले तर. लोटांगण घालिता महाद्वार, गाणी लोटांगण, असं हे वारकऱ्याचं ब्रीद आहे. पंढरपुरातले दोन प्रक्रियात्मक भाग आहे की महाद्वारात जाऊन लोटांगण घालणं आणि पांडुरंगाच्या समोर जाऊन कान धरून नाचणं. गरुड स्तंभाजवळ जाऊन वारकरी कान धरून नाचतात. या निमित्तानं प्रभूकडे क्षमा याचना करतात की देवा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माई बापा. क्षमा याचना करणं, अपराधाबद्दल प्रभूला प्रार्थना करणं म्हणजे कान धरून नाचणं. लोटांगण घालणं म्हणजे त्याला सर्वस्व देणं. गुरुदेव मामासाहेब दांडेकर वारकऱ्याचं तत्वता लक्षण सांगायचे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. मूळ शब्द वारीकर आहेत. वारकरी हे वारीकर पदाचं अपभ्रंश आणि अपभ्रष्ट रूप आहे. काया वाचा वारीम करोती स वारकरी, वारी करतो, एरधार करतो तो वारकरी. आपल्या गावाहून म्हणा, आपल्या घरून म्हणा, पंढरीला नेमधर्माने जो एरधार करतो तो वारकरी, पंढरीची एरधार करतो. पण त्याचं मूलतः लक्षण असं की काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, सर्वस्व प्रभूला अर्पण करत असतो. काया वाचा मन प्रभूला देत असतो. जीवा भावानं प्रभूला शरण जात असतो. शरणागती प्रपत्ती म्हणजे लोटांगण घालणं,
प्रभूच्या कडे प्रार्थना करणं, अपराधाबद्दल क्षमा मागणं म्हणजे कान धरून नाचणं. नामदेवराय म्हणता या पद्धतीनं जर तुम्ही लोटांगण घालिता महाद्वारी आणि कान धरुणी नाचीन गरुडपारी ही प्रक्रिया जर घडली मग तू अवघाची सुखरूप होशील. तेव्हा अशा पद्धतीनं हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी, जगद्गुरु तुकोबांनी असा या अभंगातून आपल्या सेवेचा संकल्प केलेला आहे. आणि जगद्गुरु शेवटच्या अंतिम स्थितीपर्यंत या सेवेमध्ये, साधनेमध्ये अभिरत राहिले असा त्याचा अर्थ आहे. आज काही विचार या निमित्ताने मी आपल्यापुढे प्रगट केले. खरं तर आज समग्र विश्व, भारत आणि विशेष करून महाराष्ट्र देखील कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या भीतीनं व्याकुळ झालेला आहे. आणि तसं होणं हे स्वाभाविक आहे. न मरणे निर्वाद जगापडी, कुणालाही या जगात मरायचं नाही. अगा कुणाला मरा शब्द वापरला तरी त्याला संताप येतो, राग येतो. स्वाभाविक काही बाबी असतात. तरी देखील आपलं आरोग्य स्थिर राहावं, विचार स्थिर राहावेत याकरता आपण थोडी धडपड करतोय, प्रयत्न करतोय. सर्व काही लोक, राज्यकर्ते त्या दृष्टीनं काळजी वाहत आहेत. त्यांनी घालून दिलेले नियम, आदेश आपण पाळतोय. जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून आपण सर्व या दृष्टिकोनातून आपली पण वाटचाल आहे. आणि तसं करणं ही गरजेची बाब आहे. जिथे आपण आहात, ज्या आश्रमात आहात, ज्या घरी आहात, तिथेच आपण काही काळ थांबणं, पुढचे आदेश, सूचना येईपर्यंत हे आपलं कर्तव्यच आहे. पण नुसतं बसून करायचं काय? काही लोक घरी आहे परंतु इतर गोष्टीपेक्षा आत्मचर्चा महत्वाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विजय उदंड गाते. या निमित्तानं आपल्याकडून काही आत्मचर्चा घडावी, त्याचं श्रवण घडावं. म्हणून काही भाविकांनी मला विनंती केली की आपण दररोज 1 तासभर, पाऊण तासभर आपण संप्रदायाचा विचार ऑनलाईन पद्धतीनं किंवा फेसबुकाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आणि म्हणून आज काही संदर्भ मी आपल्यापुढे नोंदवलेले आहेत. आहे तोपर्यंत आपण बोलणारच आहोत दररोज. जगद्गुरु तुकोबांचं चरित्र मोठं अपूर्व आणि अद्भुत आहे. आणि देशाला गरज आज जगद्गुरु तुकोबांच्या विचाराची आहे आणि जगद्गुरु तुकोबांच्या संदेशाची आहे. आपल्या आत्मोद्धारा करता, आपलं सर्वार्थाने समाधान व्हावं, आनंद अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याकरता जगद्गुरु तुकोबांचा विचार हा महत्वाचा विचार आहे. आणि म्हणून याही दृष्टीने आपण विचार करूया. मी आज प्रभूचरणी प्रार्थना करतो की समग्र अशा प्रकारच्या देशवासी आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या तमाम जनतेला या भयंकर आजारापासून अभिमुक्ती व्हावी, ती सुखी व्हावेत, आरोग्यानं संपन्न व्हावे, त्यांचं बल, सामर्थ्य स्थिर राहावं अशी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याकडून सदाचाराचं, सद्बुद्धीचं, सद्विचाराचं अनुसरण घडावं म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करतो. सर्वे वै सुखिना संतु, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.